पण जेव्हा तुम्ही प्रार्थना करत नाही, तेव्हा तुम्ही अशा घरासारखे होता ज्याला दरवाजे नाहीत. कोणताही भटकणारा आत्मा जो विश्रांती शोधत असतो तो तुमच्याकडे येऊ शकतो. तो त्याच्यासोबत भीती, वासना, राग, आजारपण घेऊन येतो आणि ते तुमच्यावर टाकतो. रात्री जादूटोण्याच्या शक्ती जास्त सक्रिय असतात. त्या प्रार्थना न करणाऱ्यांच्या जीवनात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात. तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा तुम्ही प्रार्थना न करता डोळे बंद करता, तेव्हा तुम्ही तुमच्या आत्म्याला सुरक्षित न ठेवता झोपता आणि त्यामुळे तुम्ही आध्यात्मिक हल्ल्यांसाठी उघडे होता. जर तुम्ही आध्यात्मिक डोळ्यांनी पाहू शकला असता की डोळे बंद होताच तुमच्या आजूबाजूला काय घडते, तर तुम्ही कधीही प्रार्थना न करता झोपला नसता. आध्यात्मिक जग रात्री अधिक सक्रिय असते. तुमचे शरीर विश्रांती घेत असते, पण तुमचा आत्मा जागा असतो आणि तुमच्या आसपासचे वातावरण आत्म्यांसाठी खुला मार्ग बनते. झोप ही फक्त शरीराची विश्रांती नाही, ती एक आध्यात्मिक रणांगण आहे जिथे तुमचे जीवन मजबूत केले जाते किंवा दुर्बल केले जाते. जर तुम्ही सकाळी थकलेले, गोंधळलेले किंवा आध्यात्मिकदृष्ट्या रिकामे वाटत असाल, तर ते फक्त झोपेची समस्या नाही, ते आध्यात्मिक परिणाम असू शकतात. प्रार्थना न करता झोपल्यावर पहिली गोष्ट म्हणजे तुमचे आध्यात्मिक संरक्षण कमी होऊ लागते. बायबलमध्ये संरक्षणाचे कुंपण ही संकल्पना आहे. प्रत्येक विश्वासणाऱ्या भोवती देव एक अदृश्य संरक्षण ठेवतो, जे त्याच्या जीवनातील प्रत्येक गोष्टीचे रक्षण करते. पण जेव्हा आपण आध्यात्मिक जीवनात दुर्लक्ष करतो किंवा प्रार्थना करणे सोडतो, तेव्हा हे संरक्षण कमजोर होते. तुमचा देवाशी संबंध जितका मजबूत असेल, तितके हे संरक्षण अधिक शक्तिशाली असते. पण जर तुम्ही दुर्लक्ष केले तर ते हळूहळू कमजोर होते. इयोब 1:10 मध्ये सैतान देवाला विचारतो, तो त्याचे घर व त्याचे सर्वस्व ह्याभोवती तू कुंपण घातले आहेस ना? यावरून स्पष्ट होते की देव आपल्या लोकांभोवती एक अदृश्य संरक्षण ठेवतो. हे संरक्षण प्रार्थना आणि देवाच्या वचनाने टिकते. जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तुम्ही त्या संरक्षणाला मजबूत करता. पण जेव्हा तुम्ही देवाशी बोलल्याशिवाय झोपता, तेव्हा ते संरक्षण कमजोर होऊ लागते. याला जंगलातील शेकोटीसारखे समजा. जोपर्यंत तुम्ही आग पेटती ठेवता तोपर्यंत वन्य प्राणी दूर राहतात. पण जर आग विझू दिली तर प्रकाश कमी होतो आणि धोका जवळ येतो. प्रार्थना ही तुमच्या त्या आगीचे इंधन आहे. जेव्हा तुम्ही प्रार्थना करत नाही, तेव्हा तुम्ही आध्यात्मिक दृष्ट्या अंधारात झोपता आणि तुम्ही सहज उपलब्ध होता. म्हणूनच काही लोकांना झोपेत दडपण, अचानक भीती किंवा खोलीत कुणीतरी असल्यासारखी भावना येते, कारण तुमच्या शब्दांच्या अधिकाराने ते रोखले गेले नाही. तुम्ही हे समजून घ्या की सैतान नियमांवर चालणारा आहे. तो तुमच्यावर हल्ला करण्यासाठी संधी शोधतो. प्रार्थना न केलेली रात्र म्हणजे त्याला दिलेले आमंत्रण आहे. आध्यात्मिक जग तुमच्या थकव्याचा आदर करत नाही, ते तुमच्या आध्यात्मिक ज्वालेचा आदर करते. तुम्ही म्हणाल, देव आपले रक्षण करतोच. हो, देव तुमच्यावर प्रेम करतो, पण त्याने तुम्हाला तुमची रात्र सांभाळण्याचा अधिकार दिला आहे. स्तोत्र 91:5 नुसार रात्रीच्या भीतीला तू घाबरणार नाहीस. पण हे वचन त्या लोकांसाठी आहे जे देवाच्या उपस्थितीत राहतात. प्रार्थना म्हणजे त्या गुप्त ठिकाणी प्रवेश करणे. जर तुम्ही प्रवेशच केला नाही तर तुम्ही उघड्यावर उभे आहात. दुसरी धोकादायक गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही प्रार्थना न करता झोपता, तेव्हा शत्रू तुमच्या मनात आणि जीवनात वाईट बी पेरतो. मत्ते 13:25 मध्ये येशू म्हणतो, लोक झोपेत असताना त्याचा वैरी येऊन गव्हामध्ये निधन पेरून गेला. लक्ष द्या, लोक पाप करत होते म्हणून तो आला नाही. तो आला कारण ते झोपले होते आणि सावध नव्हते. शत्रू लगेच नाश करत नाही, तो बी पेरतो जे नंतर वाढते आणि तुमच्या जीवनाला हानी पोहोचवते. जेव्हा तुम्ही प्रार्थना न करता झोपता, तेव्हा तुमचे अंतर्मन उघडे होते. रात्र हा असा काळ असतो जिथे आध्यात्मिक गोष्टी पेरल्या जातात. मला सांगा, कधी तुम्ही आनंदात झोपता आणि सकाळी कारण नसताना उदास, चिंताग्रस्त किंवा रागिष्ट असे उठता का? ते फक्त मनस्थितीबद्दल नाही, ते झोपेत पेरलेले बी असू शकते. शत्रू निराशा, वासना किंवा गोंधळाचे बी तुमच्या आत्म्यात पेरतो जेव्हा तुमचे संरक्षण कमी असते. चला या वचनात वापरलेल्या ग्रीक शब्दाकडे पाहूया. तो डार्नेल नावाच्या एका निधनाबद्दल सांगतो, जे सुरुवातीला अगदी गव्हासारखेच दिसते. ते पूर्ण वाढेपर्यंत तुम्हाला फरक ओळखता येत नाही. हे खूप खोल आहे. शत्रू प्रार्थना न केलेल्या रात्री तुमच्या जीवनात अशा गोष्टी पेरतो ज्या तुमच्या स्वतःच्या विचारांसारख्या वाटतात. तुम्ही उठता आणि विचार करता, मी पुरेसा चांगला नाही, मी हार मानली पाहिजे, आणि तुम्हाला वाटते हे तुमचेच विचार आहेत. अजिबात नाही, हे त्या दुष्टाने पेरलेले निधन आहे, कारण तुम्ही झोपण्याआधी प्रार्थना करून तुमचे वातावरण स्वच्छ केले नाही.
झोपण्याआधीची प्रार्थना म्हणजे एक आध्यात्मिक फिल्टर आहे. ते दिवसभरातील कचरा, थकवा आणि नकारात्मक विचार मनातून काढून टाकते आणि तुमच्या अंतर्मनावर पहारा ठेवते. जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तुम्ही असे म्हणत असता, पवित्र आत्मा, आज रात्री माझ्या हृदयाच्या बागेवर पहारा ठेव, काहीही आत येऊ देऊ नको. पण जर तुम्ही अशी प्रार्थना केली नाही तर तुम्ही तुमचे हृदय उघडे ठेवता, जिथे कोणीही येऊन नाशाचे बी पेरू शकतो. तिसरा परिणाम असा आहे की तुम्ही देवाकडून येणारे प्रकटीकरण आणि मार्गदर्शन गमावता. झोप फक्त आरामासाठी नाही, ती देवाकडून संदेश मिळवण्यासाठी आहे. इयोब 33:14-16 मध्ये बायबल सांगते, देव एका प्रकारे नव्हे तर 2 प्रकारे मनुष्याशी बोलतो, पण तो त्याकडे चित्त देत नाही. स्वप्नस्थितीत, रात्रीच्या दृष्टांतात मनुष्य गाढ निद्रेत असता, तो बिछाण्यावर पडून झोप घेत असता देव त्याचे कान उघडतो, त्याला प्राप्त झालेल्या बोधावर तो मुद्रा करतो. हे लक्षात आलं का? तुम्ही झोपलेले असताना देव तुमच्या मनावर त्याची शिकवण रोवतो. रात्र ही त्याची शाळा आहे. जेव्हा तुमचे शरीर शांत असते आणि तुमचे जागरूक मन बाजूला झालेले असते, तेव्हा देव तुमच्या आत्म्यात उपाय, नवीन कल्पना, इशारे आणि दिशा देऊ इच्छितो. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे. जसा रेडिओ सिग्नल मिळवण्यासाठी तुमचा रिसिव्हर चालू असायला हवा आणि योग्य फ्रिक्वेन्सीवर लावलेला असायला हवा, तसंच आहे. आणि ती योग्य फ्रिक्वेन्सी म्हणजे प्रार्थना. जेव्हा तुम्ही प्रार्थना न करता झोपता तेव्हा तुमचा आत्मा मंद होतो. तो दिवसभराच्या आवाजाने भरलेला असतो. वाद, ताण, कामाचा दबाव. तुम्ही शरीराने झोपलेले असता, पण तुमचा आत्मा देवाकडून काही घेण्यासाठी तयार नसतो. तुम्हाला स्वप्न येतात, पण ती गोंधळलेली, अर्थहीन, विचित्र असतात, कारण तुमचा चॅनल स्वच्छ नसतो. तुम्ही देवाच्या भेटीसाठी वंचित राहता. अशी असते प्रार्थना न केलेली झोप. तुम्ही देवाच्या भेटीसाठी तयारच नसता. आपल्यापैकी बरेच जण दिवसा देवाकडे उत्तरांसाठी ओरडतात आणि देव म्हणतो, मी काल रात्री तुला सांगायचा प्रयत्न केला, पण तू ऐकत नव्हतास. तुम्हाला तुझ्या झोपेत आमंत्रण दिलं नाही. बायबलमध्ये शमूएलाचा प्रसंग आपण पाहतो. तो मंदिरात योग्य ठिकाणी झोपला होता, पण त्याला प्रतिसाद द्यायला शिकावं लागलं. जेव्हा तुम्ही झोपण्याआधी प्रार्थना करता तेव्हा म्हणा, बोल प्रभू, तुझा सेवक ऐकत आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या आत्म्याला स्वर्गाच्या आवाजासाठी तयार करत आहात. ही तयारी नसली तर तुम्ही सकाळी रिकामे उठता. त्या दिवसासाठी लागणारी देवाची योजना, दिशा तुम्हाला मिळत नाही. देव नेहमी बोलतो, पण प्रार्थना नसलेला आत्मा ऐकण्यासाठी खूप बहिरा असतो. चौथी गोष्ट अशी की तुम्ही आध्यात्मिक प्रदूषणात आणि रात्रीच्या हल्ल्यांसाठी उघडे होता. हे थोडं खोल आहे आणि समजण्यासाठी आध्यात्मिक परिपक्वता लागते. आध्यात्मिक जगात काही अंधाराचे घटक असतात, ज्यांना नाईट कॅटर्स असे म्हणतात. हे असे दुष्ट शक्ती असतात ज्या स्वप्नांमध्ये तुम्हाला काही खाऊ घालण्याचा प्रयत्न करतात. कधी तुम्ही स्वप्नात विचित्र अन्न खाताना पाहिलं आहे का? किंवा मृत नातेवाईकांसोबत जेवत असल्याचं, किंवा काही चुकीच्या गोष्टी करत असल्याचं? हे फक्त स्वप्न नसतात, हे आध्यात्मिक व्यवहार असतात. जेव्हा तुम्ही स्वप्नात काही खाता तेव्हा अनेकदा ते आध्यात्मिक विषासारखे असते. यामुळे असे आजार निर्माण होतात जे डॉक्टरांना समजत नाहीत. जीवनात सतत अपयशाचे चक्र तयार होते, जिथे तुम्ही यशाच्या अगदी जवळ पोहोचता आणि अचानक सगळं कोसळतं. हे का होतं? कारण तुमचा आत्मा इतका मजबूत नव्हता की तो अशा गोष्टी नाकारू शकेल. स्तोत्र 23:5 म्हणते, तू माझ्या शत्रूच्या देखत माझ्या पुढे ताट वाढतोस. देव मेज तयार करतो, पण शत्रूही खोटा मेज तयार करण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा तुम्ही झोपण्याआधी प्रार्थना करता तेव्हा तुम्ही तुमच्या आत्म्याला पवित्र करता. तुम्ही जाहीर करता की तुमचे शरीर पवित्र आत्म्याचे मंदिर आहे आणि कोणतीही अशुद्ध गोष्ट तुम्हाला स्पर्श करू शकत नाही. तुम्ही जणू तुमच्या आत्म्यावर डू नॉट डिस्टर्ब असा बोर्ड लावता, ज्याचा आदर दुष्ट शक्तींना करावाच लागतो. पण जेव्हा तुम्ही प्रार्थना करत नाही तेव्हा तुम्ही अशा घरासारखे होता ज्याला दरवाजे नाहीत. कोणताही भटकणारा आत्मा जो विश्रांती शोधत असतो तो तुमच्याकडे येऊ शकतो. तो त्याच्यासोबत भीती, वासना, राग, आजारपण घेऊन येतो आणि ते तुमच्यावर टाकतो. मग तुम्ही सकाळी उठता तेव्हा तुम्हाला आतून घाणेरडे, तुटलेले वाटते. देवाशी जोड तुटल्यासारखी वाटते. पुन्हा नॉर्मल वाटायला अर्धा दिवस जातो, कारण तुम्ही रात्री आध्यात्मिक घाणीत होतात. हे लक्षात ठेवा, रात्री जादूटोण्याच्या शक्ती जास्त सक्रिय असतात. त्या प्रार्थना न करणाऱ्यांच्या जीवनात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात. पण जो ख्रिस्ती प्रार्थना करतो तो जळत्या निखाऱ्यासारखा असतो. त्याला कोणी स्पर्श करू शकत नाही. जेव्हा तुम्ही झोपण्याआधी अग्नीप्रमाणे प्रार्थना करता तेव्हा जो कोणी तुमच्यावर काही वाईट करण्याचा प्रयत्न करतो
तो स्वतःच जळतो. तुम्ही अंधाराच्या राज्यासाठी धोकादायक बनता. तुमची प्रार्थना आध्यात्मिक वातावरणात असा ताप निर्माण करते की दुष्ट शक्ती तिथे टिकू शकतच नाही. पाचवी आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुमचा पुढचा दिवस गोंधळलेला होतो. आपण समजतो की रात्रीची प्रार्थना म्हणजे दिवस संपवणे, पण खरे तर ती पुढचा दिवस सुरू करण्याची तयारी असते. यहुदी परंपरेनुसार दिवस संध्याकाळी सुरू होतो. उत्पत्ती 1:5 मध्ये लिहिले आहे, संध्याकाळ आणि सकाळ हा पहिला दिवस. म्हणजे तुमचा उद्याचा दिवस आज रात्रीच सुरू होतो. जर तुम्ही झोपण्याआधी प्रार्थना केली नाही तर तुम्ही तयारीशिवाय उद्या अंधारात चालत आहात. तुम्ही काहीही आधी पाठवलेले नसते. प्रार्थना म्हणजे जणू उद्यासाठी आधी तयारी करणे. तुम्ही असे प्रार्थना करू शकता, प्रभू उद्या माझी 10 वाजताची मीटिंग आशीर्वादित हो. प्रत्येक अडथळा, उशीर आणि त्रास मी बांधून टाकतो. जर तुम्ही हे करत नाही तर तुम्ही दिवसावर नियंत्रण ठेवत नाही, दिवस तुमच्यावर नियंत्रण ठेवतो. तुम्ही प्रतिक्रिया देत जगता, तयारी करून नाही. मग काय होते? ट्रॅफिक लागतो, भांडण होते, काहीतरी हरवते आणि तुम्ही म्हणता आजचा दिवस वाईट आहे. ते वाईट नशीब नाही, ती आध्यात्मिक तयारीची कमतरता आहे. इयोब 38:12 मध्ये विचारले, तू कधी सकाळेला आज्ञा दिली आहेस का? म्हणजे तुमच्याकडे सकाळ ठरवण्याची शक्ती आहे, पण ती रात्रीच वापरायची असते. तुम्ही तुमचा दिवस आधीच तयार करता, जेव्हा शत्रूही त्याला आपल्या पद्धतीने वळवण्याचा प्रयत्न करतो. जर तुम्ही प्रार्थना न करता झोपलात तर तुम्ही तुमच्या जीवनाचा रिमोट कंट्रोल परिस्थितीच्या हातात देता. तुमचे जीवन एका जहाजासारखे समजा. प्रार्थना म्हणजे त्या जहाजाचा दिशादर्शक आहे, जो दुसऱ्या दिवशी ते कुठे जाईल हे ठरवतो. जर तुम्ही तो दिशादर्शक सेट न करता झोपलात तर जहाज वाहत जाते, कधी खडकांमध्ये, कधी वादळात, कधी चुकीच्या दिशेने. मग तुम्ही सकाळी उठता तेव्हा तुम्ही चुकीच्या मार्गावर असता आणि पुढे जाण्याऐवजी पुन्हा योग्य मार्गावर येण्यासाठी सकाळी शक्ती खर्च करता. तुम्ही ज्याला सामोरे जात नाही त्यावर विजय मिळू शकत नाही, आणि ज्यासाठी तुम्ही प्रार्थना केली नाही त्या दिवसावर तुम्ही अधिकार गाजवू शकत नाही. तुम्हाला 3 तास प्रार्थना करायची गरज नाही जर तुम्ही थकलेले असाल, पण देवाशी जोडणं आवश्यक आहे. वचन बोला, ही सवय कधीही सोडू नका. अगदी तुम्हाला पलंगाच्या बाजूला येऊन बसावं लागलं तरी चालेल, पण प्रार्थना केल्याशिवाय डोळे बंद करू नका. येशूने क्रूसावर म्हटले, पिता माझा आत्मा तुझ्या हातात सोपवितो. जर देवाचा पुत्र स्वतःचा आत्मा पित्याच्या हातात सोपवत असेल तर आपण किती अधिक ते करायला हवं. शत्रूला तुमची अजून एक रात्र चोरू देऊ नका. त्याच्या टेबलावर बसून त्याच्याकडून काही घेऊ नका. तुमचे रात्र परत घ्या. तुमचे बेडरूम पवित्र ठिकाण बनवा. जेव्हा तुम्ही असे करता तेव्हा तुमची झोप गोड होते. नीतिसूत्रे 3:24 म्हणते, जेव्हा तू निश्शील तेव्हा तू घाबरणार नाहीस. तू निश्शील आणि तुझी झोप गोड होईल. तुम्ही सकाळी उठाल ताजेतवाने, नवीन कल्पनांसह, शांतीसह आणि दिवसाला सामोरे जाण्यासाठी एक वेगळी ताकद घेऊन. झोपेतील भीती निघून जाईल, जडपणा दूर होईल, कारण गौरवाचा राजा तुमच्या रात्रीत उपस्थित असेल. हे लक्षात ठेवा, लढाई सूर्य उगवण्यापूर्वीच जिंकली किंवा हरली जाते. जर हा संदेश तुम्हाला आशीर्वाद देत असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. हे चॅनल तुमच्या स्वर्गीय प्रवासामध्ये तुम्हाला सहाय्य करेल आणि तुम्हाला मजबूत करेल. प्रभू आपणा सर्वांना आशीर्वाद देवो.